श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एका सापाने सांगितले की कितीही पतिव्रता स्त्री असू दे, ह्या 3 गोष्टी कधीही तिला सांगू नका, नाहीतर तुम्ही लोकांना तोंड दाखवायच्या लायकीचे सुद्धा उरणार नाहीत. मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एकदा खूप सारे गारुडी चालत चालत जंगलामधून चालले होते. एका ठिकाणी त्याला एक मोठा वृक्ष दिसला. तेव्हा ते सर्वजण त्या वृक्षाच्या छायेमध्ये बसून आराम करू लागले. तेथेच त्या झाडाच्या शेजारी एक मोठं असं सापाचं बिळ होतं. त्या गारुडाने ओळखलं की या बिळामध्ये आपल्याला नक्कीच साप मिळू शकतो. गारुड्याचं तर हे कामच असतं की सापांना पकडायचं. त्या गारुड्याने त्या साथीदारांना म्हटलं, आपण हा बिळ खणून पाहिला पाहिजे. मित्रांनो, त्याच वेळेला गारुड्यांनी आपापसात विचार केला आणि सर्वजण मिळून ते सापाचे बिळ खणू लागले. मित्रांनो, जेव्हा त्या गारुडांनी त्या बिळाला 3-4 फुटांपर्यंत खणले, तेव्हा त्या बिळामधून एक खूपच भयंकर असा काळा नाग बाहेर निघाला. गारुड्यांनी त्या सापाला पकडलं आणि पकडून त्याला त्यांच्या टोपलीमध्ये बंद केलं. सर्व गारुडी त्या सापाला त्यांच्या जवळील टोपलीमध्ये ठेवून तिथून निघून गेले. त्यांनी ठरवलं की आपण या सापाचं विष काढू. पुढे थोडं चालल्यानंतर त्यांनी विचार केला की हा साप खूपच विषारी आहे. आपण जर ह्याचे विषारी दात बाहेर काढले तर त्याच्यापासून आपल्याला काहीच धोका राहणार नाही. हाच विचार करून त्या गारुड्यांनी त्याच्या टोपलीचं झाकण उघडलं, ज्यामध्ये तो साप त्यांनी बंद केला होता. जेव्हा गारुड्यांनी टोपलीचे झाकण उघडले, तेव्हा आतील दृश्य पाहून ते हैराण झाले, कारण त्या टोपलीमध्ये साप नव्हता आणि त्या सापाच्या जागी त्या टोपलीमध्ये एक खूपच सुंदर असा रत्नजडित हार ठेवला होता. त्या रत्नजडित हाराला पाहून गारुडे खूपच आनंदित झाले. ते सर्वजण ह्या गोष्टीचा विचार करून हैराण झाले होते की आपण तर साप पकडला होता, मग त्याच्या जागी हा हार कोठून आला. तेव्हा एक गारुडी म्हणाला, अरे, ही तर चांगलीच गोष्ट आहे. हा हार तर सापाच्या विषापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे. आपण हा हार घेऊन राजाजवळ जाऊया. राजा आपल्याला या हाराची चांगलीच किंमत देईल. हाच विचार करून ते सर्व गारुडी राजा वीरसेन यांच्या नगरात जातात. राजा वीरसेन यांच्या दरबारात लागलेला होता. दरबारामध्ये राजाचे सर्व मंत्री बसलेले होते. अचानक दरबारामध्ये खूप सारे गारुडी प्रवेश करतात. राजाने जेव्हा गारुडींना दरबारामध्ये पाहिले, तेव्हा त्यांना बसण्यासाठी सांगितले आणि त्यांना त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा गारुडी म्हणू लागले, हे महाराज, आम्ही तर साधे गारुडी आहोत. आमचं तुमच्याकडे असं विशेष काय काम असू शकतं? परंतु आज आमच्याजवळ एक खूपच सुंदर असा हार आहे, जो हार तुमच्या महाराणीच्या गळ्याशी शोभून दिसेल. असा रत्नजडित हार तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. तेव्हा राजा म्हणू लागला, दाखवा, असा कोणता हार आहे जो मी यापूर्वी कधीही पाहिला नसेल. तेव्हा गारुडीने त्याच्याजवळील टोपली उघडून दाखवली, ज्यामध्ये तो हार ठेवला होता. मित्रांनो, तो रत्नजडित हार पाहून राजासहित राजाच्या दरबारातील सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले. खरंच त्या सर्वांनी इतका मौल्यवान हार यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. हाराला पाहून राजा चंद्रसेन गारुडाला म्हणू लागले, तुम्ही हा हार कोठून आणला आहेत? तेव्हा गारुडी म्हणाले, महाराज, आम्हाला हा हार रस्त्यात सापडला. आम्ही विचार केला की हा हार राजाला भेट करूया. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुमची ही भेट स्वीकारतो. हा हार जेव्हा आम्ही राणीला भेट करू, तेव्हा आमची राणी खूप खुश होईल, खूप प्रसन्न होईल. मित्रांनो, त्याच वेळेला राजाने त्याच्या मंत्र्यांना आदेश दिला की ह्या गरुडांना 100 सोन्याच्या मोहरा देण्यात याव्या आणि सन्मानपूर्वक त्यांचा निरोप घ्यावा. अशा प्रकारे राजाने तो हार टोपलीसह त्याच्याजवळ घेतला आणि गारुड्यांना खूप सारे बक्षीस देऊन त्यांना तेथून पाठवले. गारुडी राजाचा हार घेऊन तेथून निघून गेले. इतके राजा वीरसेन विचार करू लागला की
आज मी हार माझ्या राणीला उपहार स्वरूपाने भेट करेल. हार पाहून राणी खूपच आनंदित होईल. पूर्ण दिवस राजाने त्याचा राज्यकारभार चालवला. राजाच्या मनात फक्त हेच विचार चालत होते की किती. तेव्हा तिने काय पाहिलं की आतमध्ये एक सुंदर असा तेजस्वी 5 दिवसांचा बालक झोपलेला आहे. तो त्याचा अंगठा चोखत आहे. त्या बालकाच्या चेहऱ्यावर अलौकिक असा तेज झळकत होता. मित्रांनो, बालक इतका सुंदर होता की राणी त्या बालकाला पाहतच राहिली. राणी म्हणाली, महाराज, या टोपलीमध्ये खूपच सुंदर बालक झोपलेला आहे. राणी जेव्हा म्हणाली की बालक झोपलेला आहे, तेव्हा राजा वीरसेन म्हणू लागले, नाही राणी, बाळ नाही, यामध्ये रत्नजडित सुंदर असा मौल्यवान हार आहे. हा हार एका बाळामध्ये कसा बदलला? राजाला जेव्हा राणीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, तेव्हा राजाने स्वतःच टोपली उघडून पाहिले. तेव्हा खरंच त्या टोपलीमध्ये एक सुंदर तेजस्वी बाळ झोपलेले होते. हा सर्व प्रकार पाहून राजाच्या आश्चर्याचा ठिकाणा राहिला नाही. बाळाला पाहून राजा आणखी जास्तच प्रसन्न झाला. कारण मित्रांनो, राजा वीरसेन याला अजूनही संतान सुख मिळालेले नव्हते. राजा आणि राणी कित्येक वेळी बाळाबद्दल विचार करून नेहमी दुःखी असायचे. आता तर राजा आणि राणी दोघांनीही मनातल्या मनात विचार केला की हा पुत्र आम्हाला भगवान शिवाने प्रदान केला आहे आणि आजपासून आपण दोघीही या बाळाला आपला पुत्र समजून ह्याचे पालन पोषण करूया. मित्रांनो, ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती की राजाने जो हार खरेदी केला आहे तो एक बालक बनला आहे. परंतु राजाच्या काही दासी तिथे त्यांचं बोलणं ऐकत होत्या. राणीने विचारलं, तुम्हाला हा बालक कोणी दिला? राजा म्हणाला, आज दरबारामध्ये काही गारुडे आले होते. त्यांनी आम्हाला या टोपलीमध्ये एक रत्नजडित मौल्यवान असा हार भेट केला होता. परंतु देवाच्या कृपेने दरबारातून महालात येईपर्यंत हा हार एक सुंदर बाळामध्ये बदलला. आता आपण ह्या बालकाचे पालन पोषण खूप चांगल्या पद्धतीने करू. आजपासून हा बालक आपला पुत्र आहे आणि पुढे जाऊन हा बालक माझ्या सिंहासनाचा मालक बनणार आहे. मित्रांनो, त्याच दिवसापासून राजा आणि राणी त्या बालकाला स्वतःच्या पुत्राप्रमाणे सांभाळू लागले. एके दिवशी राजाने त्याच्या दरबारामध्ये घोषणा केली की माझ्या राणीच्या गर्भातून एक सुंदर पुत्राने जन्म घेतला आहे. राजाची ही घोषणा ऐकल्यानंतर प्रजेने खूपच आनंद साजरा केला. सर्व नगरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. चारी बाजूला आनंदी वातावरण होते, कारण महाराजाला अजूनपर्यंत संतान सुख प्राप्त झाले नव्हते. राजा आणि राणी खूपच प्रसन्न होते आणि खूपच आनंदाने ते त्या बालकाचे पालन पोषण करत होते. हळूहळू तो मुलगा मोठा होत होता आणि जसा जसा वेळ पुढे सरकत होता तसा तो मुलगा मोठा होत होता. काही वर्षानंतर मुलगा तरुण झाला. जेव्हा त्या मुलाचे वय 18 वर्ष झाले, तेव्हा महाराज वीरसेन यांच्या मनामध्ये विचार आला की आता आपल्या पुत्राचा विवाह करायला हवा. मित्रांनो, राजा त्या घटनेला विसरले होते की त्यांना हा पुत्र कशाप्रमाणे प्राप्त झाला होता. एके दिवशी राजा त्यांच्या महाराणीला म्हणाले, आत्ता आपला पुत्र विवाह योग्य झाला आहे आणि आत्ता आपण आपल्या पुत्राचा कुठल्या तरी सुंदर कन्येसोबत विवाह करायला पाहिजे. राजाचा हा प्रस्ताव राणीला सुद्धा खूप पसंत पडला. राणी म्हणाली, राजासाहेब, शुभ कार्यामध्ये विलंब कशाला? जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही माझ्या मुलाचा विवाह करा. मित्रांनो, राजा वीरसेन यांच्या राज्याला लागूनच आणखी एक राज्य होते. तेथील राजा होते समुद्रगुप्त. त्यांची खूपच सुंदर अशी कन्या होती. तिचे नाव अवंतिका होतं. राजा चंद्रसेन गुप्त यांची कन्या अवंतिका 14 विद्यांमध्ये परिपूर्ण होती. हळूहळू राजकुमारी अवंतिका जेव्हा विवाह योग्य झाली, तेव्हा महाराज चंद्रगुप्त विचार करू लागले की आता मला माझ्या मुलीचा विवाह करायला पाहिजे. पुत्रीच्या विवाहाची गोष्ट मनामध्ये आल्यानंतर राजाने त्याच्या दरबारामध्ये ब्राह्मणांना बोलवले आणि ब्राह्मणांना वर शोधण्यासाठी पाठवले. मित्रांनो, ब्राह्मण राजकुमारी अवंतिका हिला वर शोधण्यासाठी
दुसऱ्या राज्याच्या दिशेने निघाले. ब्राह्मण कित्येक राज्य फिरला, परंतु ब्राह्मणाला राजकुमारीच्या समान तेजस्वी आणि सुंदर राजकुमार कुठेच मिळाला नाही. आता ब्राह्मण अनेक राज्य फिरून थकला होता. शेवटी तो चालत चालत राजा वीरसेन यांच्या नगरामध्ये पोहोचला. राजा वीरसेन यांचा दरबार चालू होता. अचानक एक ब्राह्मण दरबारामध्ये आला. तेव्हा राजा समजून जातात की हे ब्राह्मण कुठल्या तरी राजाच्या कन्येचे स्थळ घेऊन आले आहेत. परंतु तरीसुद्धा राजाने त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात आणि कोठून आला आहात. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी राजा समुद्रगुप्ताचा ब्राह्मण आहे आणि त्यांच्या मुलीचे स्थळ घेऊन आलो आहे. आमच्या महाराजांची कन्याकुमारी खूपच सुंदर, रूपवान, गुणवान आणि 14 विद्यांमध्ये पारंगत आहे. आम्ही असं ऐकले आहे की तुमचे राजकुमारसुद्धा विवाह योग्य आहेत. तेव्हा राजा वीरसेन म्हणाले, हे ब्राह्मण, तुम्ही अगदी योग्य ऐकले आहे. आमचा एक पुत्र आहे आणि आमचे राजकुमार खूपच सुंदर आणि गुणांमध्ये सर्वांपेक्षा वरचढ आहेत. मित्रांनो, राजा वीरसेन हे विसरले होते की त्यांचा जो पुत्र आहे तो एक नाग आहे. राजाने त्यांच्या पुत्राला जेव्हा ब्राह्मणाला दाखवले तेव्हा ब्राह्मण राजकुमाराला पाहून प्रसन्न झाला. त्यांना राजकुमार पसंत पडला आणि ते राजकुमारी अवंतिका हिचा विवाह राजकुमारासोबत पक्का करून तेथून निघून जातात. मित्रांनो, हळूहळू वेळ पुढे सरकू लागली. जेव्हा विवाहाची वेळ आली तेव्हा राजा वीरसेन यांच्या पुत्राला नवऱ्याच्या रूपात सजवून राजा चंद्रगुप्त यांच्या नगरीमध्ये जातात. तेथे पोहोचल्यानंतर राजा चंद्रगुप्त खूपच उत्साहाने त्यांचे स्वागत समारंभात करतात आणि त्यांच्या पुत्रीचा विवाह वीरसेन यांच्या पुत्रासोबत लावून देतात. मित्रांनो, अशा प्रकारे पुत्राचा विवाह झाल्यावर राजा वीरसेन पुन्हा त्यांच्या नगरीमध्ये परत येतात. हळूहळू आणखी पुढे दिवस पुढे सरकतात. राजा वीरसेन आता म्हातारा झाला होता आणि महाराणीसुद्धा म्हातारी झाली होती. एके दिवशी राणी राजाला म्हणाली, महाराज, आता आपण आपल्या पुत्राच्या हातामध्ये राज्याचा कारभार द्यायला हवा. आपण कधीपर्यंत राज्याची जबाबदारी घेणार आहात? आत्ता आपण म्हातारे झालो आहोत व आपण जर पुत्राच्या हातामध्ये राज्य कारभार दिला तर त्यालासुद्धा राज्य कसे चालवायचे याचा अनुभव येईल. मित्रांनो, त्याच दिवशी महाराज वीरसेन यांनी त्यांच्या पुत्राच्या राज्याचा युवक म्हणून घोषित केले. आता राजा वीरसेन निश्चिंत होऊ लागले होते. राजकुमार खूपच चांगल्या प्रकारे राज्यकारभार चालवत होते. अशाच प्रकारे आणखी वेळ निघून जाते. एके दिवशी राजकुमारी अवंतिका तिच्या दासीसोबत बोलत होती. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की स्त्रियांच्या पोटामध्ये काही राहत नाही. त्या दासींना हे माहीत होतं की राजकुमार हा राजाचा मुलगा नसून त्यांच्या गारुड्यांनी दिलेला आहे. तर हीच गोष्ट राजकुमारीला सांगत दासी म्हणते, हे राणी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. तुमचा नवरा जो राजकुमार आहे त्यांना तुम्ही विचारा की तुमचे आईवडील कोण आहेत. मित्रांनो, दासीचे हे म्हणणं ऐकल्यानंतर अवंतिकाला काही संशय येतो. अवंतिका म्हणते, तुम्ही हे काय म्हणत आहात? आमचे पतिदेव महाराज वीरसेन आणि महाराणीचे पुत्र नाहीत का? तेव्हा दासी म्हणाली, नाही राजकुमारी, तू खूप मोठी चूक करत आहेस. राजकुमार त्यांचा पुत्र नाही. परंतु मला हे सुद्धा माहीत नाही की राजकुमाराचे खरी आईवडील कोण आहेत. परंतु मला इतकंच नक्की माहीत आहे की राजकुमार महाराज वीरसेन यांचे पुत्र नाही. तुम्ही स्वतः तुमच्या नवऱ्याला ही गोष्ट विचारा. मित्रांनो, आता राजकुमारी अवंतिका हिच्या मनामध्ये सुद्धा नवऱ्याबद्दल संशय निर्माण झाला. ती मनातल्या मनात विचार करू लागली की जेव्हा राजकुमार महालामध्ये येतील तेव्हा मी त्यांना ही गोष्ट नक्कीच विचारेल. मित्रांनो, संध्याकाळी जेव्हा राजकुमार महालामध्ये येतात तेव्हा राजकुमारी पत्नी अवंतिका राजकुमाराला विचारते, हे प्राणनाथ, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा राजकुमार म्हणाले, राणी साहेबा, विचारा, तुम्हाला काय विचारायचे आहे? तेव्हा राजकुमारी विचारते, मला तुम्ही हे सांगा की तुमचे आईवडील कोण आहेत आणि तुमचा वंश कोणता आहे. मित्रांनो,
अवंतिकाचे हे बोलणे ऐकून राजकुमार, जो एका नागापासून राजकुमार बनला होता, तो म्हणू लागला, हे राणी, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? महाराज वीरसेन आणि महाराणीच माझे आईवडील आहात. तेव्हा अवंतिका म्हणाली, नाही महाराज, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. कृपया मला तुम्ही सत्य काय आहे ते सांगा. तुम्हाला गंगा मातेची शपथ आहे, तुम्ही मला सत्य सांगा. आता अवंतिकाचे बोलणे ऐकून राजकुमार मोठ्या धर्मसंकटात अडकला होता. तो विचार करू लागला की नक्कीच कोणीतरी राजकुमारीच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण केला आहे. कोणीतरी नक्कीच हिच्या मनात माझ्या विरुद्ध संशय निर्माण केला आहे. मित्रांनो, राजकुमाराने पत्नीला खूप समजवले की बघ, मी महाराजाचा पुत्र आहे, तो उगाचच संशय का घेत आहेस? परंतु राजकुमारी राजकुमाराचं बोलणं ऐकायला तयार नव्हती. ती तिच्या हट्टावर कायम होती की मला तुमचे आईवडील कोण आहेत ते जाणून घ्यायचे आहे. आता राजकुमार विचार करू लागला की मला हिला सर्व सत्य सांगावे लागेल. उत्तर ऐकल्याशिवाय ही थांबणार नाही. मित्रांनो, राजकुमार अवंतिकाला सारखं म्हणत होते, माझं ऐक, अजूनही वेळ आहे. तू मला ही गोष्ट विचारू नकोस, नाहीतर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. परंतु राजकुमारी तिच्या हट्टावर कायम होती. ती म्हणू लागली, जर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर मी अन्न पाण्याचा त्याग करेल. मी असं समजेल की माझ्यावर खोटं प्रेम करत आहात. मित्रांनो, अवंतिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजकुमार म्हणू लागला, ठीक आहे, तुला जर माझं म्हणणं ऐकायचं नाही तर ठीक आहे, मी तुला सर्व काही सत्य सांगेल. परंतु इथे नाही, इथून काही अंतरावर एक नदी आहे, तेथे गेल्यावर मी तुला सर्व काही सत्य सांगेल. मित्रांनो, रथ सजवला गेला व त्यामध्ये राजकुमार आणि राजकुमारी अवंतिका दोघेही बसले आणि वनामध्ये विरचन करण्याचा बहाणा सांगून दोघेही निघून जातात. चालत चालत राजकुमार अवंतिकाला घेऊन नदीजवळ येतात. नदीला पाहून राजकुमारी अवंतिका म्हणू लागली, महाराज, तुम्ही मला या नदीजवळ का आणले आहे? तुमचा या नदीसोबत काही संबंध आहे का? तेव्हा राजकुमार म्हणाले, हे प्रिये, मी पुन्हा तुला सांगतो, तू तुझा हट्ट सोडून दे आणि माझ्याबद्दल काहीच विचार करू नकोस, नाहीतर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. परंतु मित्रांनो, कोणीतरी हे सत्यच म्हटले आहे की राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हे हट्ट खूप वाईट असतात. राजकुमाराने 1000 वेळा समजवले, परंतु राजकुमारी समजून घ्यायला तयारच नव्हती. ती हेच म्हणत होती, नाही महाराज, मला सत्य जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो, राजकुमारी अवंतिका जेव्हा तिचा हट्ट सोडत नव्हती तेव्हा राजकुमार नदीमध्ये उतरतो आणि कमरेपर्यंत पाण्यामध्ये जेव्हा तो पोहोचतो तेव्हा तो म्हणतो, हे राणी, अजूनही वेळ आहे, तू तुझा हट्ट सोडून दे, अजूनही काही बिघडलेलं नाही. परंतु राजकुमारी अवंतिका तिच्या हट्टावर कायम होती. ती म्हणू लागली, काहीही झालं तरी चालेल, परंतु मला या गोष्टीचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राजकुमार नदीच्या आणखी खोलात जातो. जेव्हा छातीपर्यंत पाणी पोहोचते तेव्हा तो राणीला पुन्हा समजवतो आणि म्हणतो, प्रिये, तू तुझा हट्ट सोडून दे, तुझा हट्ट मला तुझ्यापासून लांब करू शकतो. तेव्हा राजकुमारी म्हणाली, काहीही होऊ दे, तुम्हाला सत्य काय आहे हे सांगावेच लागेल. मित्रांनो, जेव्हा राजकुमार आणखी पुढे गेला, जेव्हा राजकुमाराच्या गळ्यापर्यंत पाणी गेले तेव्हा राजकुमार म्हणाला, राणी, अजूनही वेळ आहे, तू विचार कर. परंतु राजकुमारी तिचा हट्ट कायम धरून बसली होती. त्यानंतर राजकुमाराने त्याचं असली रूप धारण केले आणि नदीच्या पाण्यावर तो तरंगला, त्याचा फणा दाखवला व त्यानंतर तो त्या नदीमध्ये समाविष्ट झाला व त्यानंतर तो पुन्हा बाहेर आलाच नाही. खूप वेळ निघून गेला आणि राजकुमार परत आला नाही. तेव्हा राजकुमारी अवंतिका खूपच घाबरली, कारण तिचा नवरा आता नाग बनून कुठेतरी निघून गेला होता व अवंतिकाने तेथे नागाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, खूप वाट पाहिली, परंतु तो पुन्हा कधीही आला नाही. आता तर अवंतिका तिचा रथ घेऊन महालाच्या दिशेने येते आणि सारथ्यांना सांगते की महाराजांना सांगा की त्यांचा पुत्र नदीमध्ये बुडाला आहे. मित्रांनो, सारथ्याने जाऊन राजाला ही खबर दिली की महाराज, तुमचा पुत्र नदीमध्ये बुडाला आहे. ही बातमी ऐकून राजाला खूपच वाईट वाटते.
राजाने लगेच त्यांच्या सेनेला आदेश दिला की पूर्ण नदी तपासून काढा आणि माझ्या पुत्राला शोधा. कमीत कमी माझ्या पुत्राचा मृतदेह तरी बाहेर काढा. राजाचे असंख्य सैनिक नदीवर आले. नदीमध्ये ठिकठिकाणी जाळे टाकले गेले, परंतु त्यांच्या हाती यश लागले नाही, कारण तो तर एक नाग होता आणि तो नागाच्या रूपामध्ये येऊन परत निघून गेला होता. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम करण्यात आली, परंतु राजकुमार सापडला नाही. आता उदास होऊन राजा राणी आणि राजकुमारी अवंतिका महालात परत येतात आणि वीरसेन वृद्ध झाले होते आणि त्यांच्याच पुत्राचा शोक त्यांच्यावर आला होता. राजाला तर फक्त हेच वाटत होते की नदीमध्ये बुडून त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाला आहे. आता तर राजाला खूप जास्त दुःख होऊ लागले होते. राजाने नदीमध्ये पुत्राचा मृतदेह शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राजाच्या हाती यश काय लागले नाही, कारण तो एक नाग होता आणि नाग रूपात येऊनच तो निघून गेला होता. मित्रांनो, राणी अवंतिका जी त्या नागाची पत्नी होती ती पण खूपच दुःखी राहू लागली आणि मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ लागली की मी खूप वाईट केले. माझ्या हट्टामुळे माझा पती माझ्यापासून दूर गेला आहे. जर मी त्यांना त्यांच्या वंशाबद्दल विचारण्याचा हट्ट केला नसता तर कदाचित माझा नवरा माझ्यापासून दूर गेला नसता. परंतु राजकुमारी अवंतिका खूप मोठी विद्वान होती. 14 विद्यांमध्ये ती निपुण होती. खूप विचार केल्यानंतर तिला एक आयडिया आली. तिने तिच्या राज्यामध्ये घोषणा केली की जो पण एखादी व्यक्ती अद्भुत बातमी तिला सांगेल तर त्या बदल्यात त्या व्यक्तीला 100 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. मग ती एखादी बातमी असेल किंवा एखादी कथा, जो कोणीही अशी अद्भुत घटना सांगेल त्याला 100 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. मित्रांनो, आता तर राणी अवंतिकाजवळ कथा सांगणाऱ्यांची खूप गर्दी जमलेली असायची. प्रत्येक माणूस त्यांनी पाहिलेली काही ना काही घटना अद्भुत समजून राणीला सांगायला येत असे. राणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या या अद्भुत कथा ऐकत असे. एके दिवशी राजाच्या राज्यात एक म्हातारा व्यक्ती त्या जंगलातून चालला होता. तो म्हातारा माणूस त्या जंगलामधून चालत होता तेव्हा त्याला जंगल पार करता करता रात्र झाली. जेव्हा रात्र झाली तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला की आता रात्र पुढे जाणे योग्य नाही, कारण जंगलामध्ये खूप हिंसक प्राणी भेटू शकतात. हाच विचार करून तो म्हातारा व्यक्ती त्या जंगलामध्ये पिंपळाच्या झाडावर चढून बसला. रात्रीची वेळ होती. त्या वृद्ध व्यक्तीच्या भीतीमुळे झोप येत नव्हती. जेव्हा रात्रीचे 12 वाजले तेव्हा त्याने पाहिले की एक झाडू मारणारा तेथे आला आहे आणि पूर्ण जंगलामध्ये त्याने झाडू मारला आहे. त्यानंतर त्याने पाहिले की एक पाणी शिंपडणारा तेथे आला आहे आणि त्याने सुद्धा सर्वत्र पाणी शिंपडले आहे. त्यानंतर तेथे काही खुर्च्या आल्या. त्यानंतर एक सिंहासन आले. अचानक तेथे एक तंबू लागला जातो. त्या जागेचा खूपच सजून खूपच रमणीय बनवण्यात आले. तो म्हातारा व्यक्ती पिंपळाच्या झाडावर बसून हा सर्व प्रकार पाहत होता. त्याने पाहिले की तेथे सभा होत आहे. तो म्हातारा व्यक्ती खूपच घाबरला होता. मनातल्या मनात विचार करत होता की हे सर्व काय होत आहे, हे कोण लोक आहेत आणि हे अचानक येथे का सभा घेत आहेत, हे मला जिवंत सोडतील की नाही. त्या सभेमध्ये एकापेक्षा एक विचित्र अतिथी येऊ लागले होते. मित्रांनो, जिथे ते अतिथी येत होते ते विचित्र यामुळे याचे कारण की त्यांचं अर्धशरीर एका नागाचं होतं आणि अर्धशरीर मनुष्याचं होतं. ते दिव्य शरीराचे नाग दिसायला खूपच भयंकर दिसत होते. त्यांचा दरबार तेथे सजला होता आणि जेव्हा सर्व लोक तेथे आले तेव्हा तिथे 2 सिंहासन होते. त्या दोन्ही सिंहासनांवर नागांचा राजा आणि त्यांचा पुत्र येऊन बसला. संपूर्ण दरबाराने त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. त्यांच्यामध्ये काही चर्चा होऊ लागली आणि जो नागराज होता, नागांच्या राजाचा जो पुत्र होता, तो गुपचूप मान खाली करून तेथे बसला होता. तेथे या गोष्टीवर चर्चा चालू होती की राजकुमाराचा विवाह करण्यात यावा. राजकुमाराच्या विवाहाबद्दल चर्चा चालू होती, परंतु राजकुमार यापासून आनंदित नव्हता असंच तेथे दिसत होतं. तो उदास रूपात तेथे मान खाली करून बसला होता. 3 ते 4 तास त्यांची चर्चा चालूच होती आणि तो म्हातारा व्यक्ती पिंपळाच्या झाडावर बसून त्यांचं हे सर्व बोलणं ऐकत होता. तो विचार करत होता, माहीत नाही इथे कोणत्या गोष्टीवर चर्चा होत आहे आणि हे लोक कोण आहेत. मला असं वाटत आहे की मी आज जिवंत राहणार नाही. भीतीमुळे तो त्या वृक्षावरच लपून बसला. 4 तासानंतर तेथील दरबार बरखास्त झाला.
सर्व खुर्च्या सिंहासन इकडे तिकडे गेले, परंतु नागाचा राजाचा जो पुत्र त्या पिंपळाच्या झाडाजवळ आला. पिंपळाच्या झाडावर बसलेला वृद्ध माणूस विचार करत होता की हा माझ्या दिशेने येत आहे. मला असं वाटत आहे की याला समजलं आहे की मी इथे झाडावर बसलेलो आहे. आता हा मला जिवंत सोडणार नाही. असाच विचार करून तो माणूस खूपच घाबरत होता. परंतु नागाचा जो पुत्र होता त्याने काय केले, तो पिंपळाच्या झाडाजवळ बसला आणि अवंतिकाच्या आठवणीने रडू लागला. तो म्हातारा व्यक्ती नागाचे हे सर्व वागणे पाहत होता. त्याला आश्चर्य वाटले की हा सर्व काय प्रकार आहे. काही वेळ रडल्यानंतर तो नाग सुद्धा तिथून निघून जातो. हळूहळू सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर तो व्यक्ती झाडावरून खाली उतरला व त्यानंतर तो पुन्हा नगरामध्ये निघून येतो. तो म्हातारा व्यक्ती मनातल्या मनात विचार करू लागला की मी खूपच गरीब माणूस आहे आणि राणी अवंतिका सुद्धा अशा अद्भुत घटना ऐकत असते. मग जर मी ही घटना राणी अवंतिकाला सांगितली तर ती मला 100 मोहरा देईल. अशा प्रकारे माझे गरिबीचे दिवस संपून जातील. असाच विचार करून तो म्हातारा व्यक्ती राणी अवंतिका जवळ येतो. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्या म्हाताऱ्या व्यक्तीला सुद्धा कथा सांगण्याचा नंबर येतो. तो म्हातारा व्यक्ती अवंतिकाला म्हणू लागला, हे राणी साहेबा, आज मी खूपच विचित्र प्रसंग पाहिला आहे. आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगणार आहे. काल रात्री जेव्हा मी जंगलातून चालत होतो तेव्हा रात्र झाल्यामुळे मी त्याच जंगलामध्ये अडकून राहिलो. त्या वनामध्ये मी एका झाडावर चढलो. मी पाहिले की नागांचे दरबार लागले होते. त्या सर्व नागांचे अर्ध शरीर मनुष्याचे आणि अर्ध शरीर नागांचे होते. असं विचित्र प्राणी दरबारामध्ये आले होते. काही वेळ वाट पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे लोक मला मारतील, परंतु त्यांनी असं केलं नाही. मी त्या पिंपळाच्या झाडावर चढून त्यांचं बोलणं ऐकत होतो. जेव्हा दरबाराचे कामकाज संपले तेव्हा त्या महाराजाचा पुत्र त्याच पिंपळाच्या झाडाच्या दिशेने आला. त्या झाडावर मी बसलो होतो व तेथे जाऊन तो जोरजोरात अवंतिका अवंतिका नाव घेऊन रडू लागला व त्यानंतर तो तिथून निघून गेला. जेव्हा ही घटना राजकुमारी अवंतिका हिने ऐकली तेव्हा ती त्या वृद्ध व्यक्तीला म्हणाली, हे बाबा, मी तुम्हाला इतकं धन देईल की तुमच्या सर्व पिढ्या बसून खातील, परंतु तुम्ही मला त्या स्थानावर घेऊन चला जेथे तुम्ही त्या राजकुमाराला रडताना पाहिले होते. हे ऐकल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती घाबरतो आणि म्हणतो, हे राजकुमारी, आता मी तेथे जाणार नाही. तेथे जायला मला खूपच भीती वाटत आहे. तेव्हा राजकुमारी म्हणते, नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माझ्यासोबत तेथे यावंच लागेल. इतकं म्हटल्यानंतर राजकुमारी अवंतिकाने एका सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी त्या म्हाताऱ्याला व्यक्तीकडे दिली आणि म्हणाल्या, मीही तुला आणखी मोहरां देईल, परंतु तू मला त्या ठिकाणी घेऊन चल. मित्रांनो, इतकं धन पाहिल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती सुद्धा खूप खुश होतो आणि तो राजकुमारी अवंतिकाला घेऊन त्या जंगलाच्या दिशेने जातो. त्याच ठिकाणावर जाऊन त्या म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितले, राजकुमारी, मी आज पिंपळाच्या झाडावर बसून सर्व काही पाहिले होते. तेव्हा राजकुमारी म्हणाली, बाबा, आज मी तू सुद्धा त्यांना माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू इच्छित आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तो म्हातारा व्यक्ती आणि राणी अवंतिका त्या झाडावर बसून राहतात. त्या नागांची येण्याची वाट पाहतात. वाट पाहत पूर्ण रात्र निघून जाते, परंतु तेथे कोणीच येत नाही. त्या रात्री तेथे एक नाग सुद्धा आला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दरबार तेथे लागणार नाही. आता अवंतिका त्या वृद्ध व्यक्तीवर खूपच क्रोधित होते आणि म्हणते, बाबा, तू माझ्यासोबत खोटं बोलला आहेस आणि यासाठी मी तुला कठोर शिक्षा देते. तेव्हा तो वृद्ध व्यक्ती म्हणू लागला, नाही राणीसाहेब, मी खोटं बोललो नाही. मी जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तेच तुम्हाला सांगितलं आहे. तेव्हा राणी म्हणाली, मग आज काय झालं? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, हे राणी साहेबा, हे मला सुद्धा माहीत नाही की ती लोक आज का आली नाहीत. मित्रांनो, त्या दिवशी राणी अवंतिका इतकी नाराज होऊन तिच्या घरी परत जाते. इकडे तो म्हातारा व्यक्ती मनातल्या मनात विचार करू लागतो की त्या दिवशी अशी कोणती तिथी होती ज्या दिवशी दरबार लागला होता. त्या वृद्ध व्यक्तीने ही गोष्ट ज्योतिषांना विचारली. तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की त्या दिवशी पौर्णिमेची तिथी होती. चंद्राचा पूर्णपणे उदय त्या दिवशी झाला होता आणि अशा दिवशी देवी देवतांच्या सभा काही ठिकाणी होत असतात. असं होऊ शकतं की तू त्या सभेला पाहिलं असशील. तेव्हा तो वृद्ध व्यक्ती विचार करू लागला, आता जेव्हा पुढची पौर्णिमा येईल तेव्हा मी राणी अवंतिकाला घेऊन जाईल. राणी अवंतिका हिने सुद्धा त्या व्यक्तीला सांगितले होते की तू जर मला हे दृश्य दाखवलं तर मी तुला खूप सारी धनदौलत देईल.
मित्रांनो, हळूहळू वेळ पुढे सरकला आणि जेव्हा पुढची पौर्णिमा आली तेव्हा तो वृद्ध व्यक्ती राणीला म्हणाला, महाराणी, आता तुम्ही माझ्यासोबत जंगलात चला. आज मी तुम्हाला तो दृश्य दाखवणार. मित्रांनो, महाराणी अवंतिका आणि म्हातारा दोघीही जणे जंगलात जातात. तेथे गेल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती आणि महाराणी अवंतिका पिंपळाच्या झाडावर चढू लागतात. आणि जेव्हा रात्रीचे 12 वाजतात तेव्हा ते पाहतात की तेथे एक झाडू मारणारा आला आहे व त्याने सर्वत्र झाडू मारला आहे. त्यानंतर तेथे एक पाणी शिंपडणारा आला व त्याने सर्वत्र पाणी शिंपडले. थोड्या वेळातच तेथे काही खुर्च्या येतात. चारही बाजूला मंडप सजवला जातो आणि हळूहळू तेथे नाग लोक येऊ लागतात. त्या नागांचे अर्धशरीर मनुष्याचे होते आणि अर्धशरीर नागाचे. तो म्हातारा व्यक्ती राणीला म्हणाला, हे महाराणी, आता तुम्ही लक्षपूर्वक पहा. हे सर्व मी त्या दिवशी पाहिलं होतं. मित्रांनो, राणी अवंतिका हे वृक्ष खूप आश्चर्याने पाहत होती. काही वेळानंतर तेथे राणी अवंतिकाचा नवरा सुद्धा येतो, जो नागराजांच्या राजाचा पुत्र होता. परंतु आज सुद्धा नागांच्या राजांचा पुत्राचा चेहरा उदास होता. त्याचे अर्धशरीर नागाचे होते आणि अर्धशरीर मनुष्याचे. जेव्हा महाराणी अवंतिका हिने त्या नागाला पाहिले तेव्हा तिने ओळखले की हाच माझा नवरा आहे. परंतु मी आता ह्याला कसं मिळू शकते, हाच विचार राणी अवंतिका करू लागली. महाराणी अवंतिका हळूहळू हिम्मत करून त्या वृक्षावरून खाली उतरू लागली. इकडे तो म्हातारा व्यक्ती घाबरत होता. तेव्हा म्हातारा व्यक्ती राजकुमारीला म्हणाला, राजकुमारी, तुम्ही थोडा वेळ वाट पहा. मित्रांनो, 4 तासानंतर ती सभा चालू राहिली. जेव्हा सभा समाप्त झाली तेव्हा सर्व नाग तिथून निघून गेले. त्यानंतर राजकुमार त्याच पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसून रडू लागला. त्याला पाहून महाराणी अवंतिका घाबरली, कारण त्याचे शरीर अर्धे नागाचे होते आणि अर्धे मनुष्याचे. त्याचा चेहरा तर राजकुमारासारखाच होता. नवऱ्याला रडताना पाहून अवंतिकाला राहवलं नाही. राजकुमारी अवंतिका पिंपळाच्या झाडावरून खाली उतरली आणि त्या नागाजवळ गेली आणि त्याचा हात पकडला आणि राणी अवंतिकाला समोर पाहून राजकुमार हडबडून गेला. राणीला तो म्हणू लागला, राणी, तुम्ही इथे? तेव्हा अवंतिका म्हणाली, हो, मीच. तुम्हाला शोधण्यासाठी मी आता काय केले, परंतु आता मी तुम्हाला कोठेही जाऊ देणार नाही. हे ऐकून राजकुमार म्हणू लागला, प्रिये, आता ती वेळ निघून गेली आहे. आता तुम्ही मला प्राप्त करू शकणार नाही. इथे जी सभा होत असते ती माझ्या विवाहाच्या संदर्भातच होत असते. माझ्या वडिलांनी या सभेमध्ये माझ्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला आहे. यांनी जेव्हा 3री सभा होईल तेव्हा त्या सभेमध्ये माझा विवाह पक्का होईल आणि जेव्हा विवाह पक्का होईल तेव्हा तुम्हीच सांगा, मी तुमच्यासोबत कसा राहू शकेल. मला तर माझ्या त्याच पत्नीसोबत राहावं लागेल जिच्यासोबत माझा विवाह पक्का होईल. तर तू माझा त्याग केला आहेस. मी तुला त्या दिवशी खूप वेळा समजवलं की तुला हट्ट सोडून दे. राजकुमाराचं बोलणं ऐकून राणी अवंतिका रडू लागते आणि सारखं ती तिच्या कृत्याची क्षमा राजकुमाराजवळ मागत असते. तेव्हा नागराज म्हणू लागला, ही बघ राजकुमारी, आता रडण्याची वेळ नाही. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही तो उपाय केलात तर कदाचित तुम्ही मला प्राप्त करू शकाल. तेव्हा राणी अवंतिका म्हणाली, तुम्ही मला जो कोणताही उपाय सांगा तो मी करेल, परंतु तुम्हाला माझ्यासोबत राहावे लागेल. राजकुमार म्हणाला, प्रिये, आता माझ्या जाण्याची वेळ झाली आहे. मला माझ्या वडिलांच्या दरबारात पोहोचायचे आहे. परंतु पुढच्या पौर्णिमेला तुम्ही याच प्रकारे इथे येऊन थांबा आणि जेव्हा सभा लागेल तेव्हा लक्षात ठेवा, महाराजांचा जो आसन आहे तुम्ही गुपचूप त्या आसनाखाली जाऊन लपून बसा आणि जेव्हा माझ्या विवाहाचे बोलणे चालू होईल तेव्हा तुम्ही गुपचूप आसनाच्या खालून निघून महाराजांच्या समोर उभे राहा आणि त्यानंतर मला महाराजांसमोर तुम्ही मागा. असं केल्यामुळे मी तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. मित्रांनो, इतकं म्हटल्यानंतर तो नागराज तिथून अदृश्य होतो व त्यानंतर महाराणी अवंतिका आणि तो म्हातारा व्यक्ती त्यांच्या नगरामध्ये परत येतात. हळूहळू वेळ पुढे सरकत होती.
राणी अवंतिका विचार करत होती की आता काहीही झालं तरीही चालेल, या पौर्णिमेला मी माझ्या नवऱ्याला मिळूनच राहणार. याच विचारांमध्ये राणीने आता त्या कथा ऐकणे बंद केले. आता तर ती कोणाचं काहीच ऐकत नव्हती किंवा कोणासोबत काही बोलत नव्हती, कारण ती आता तिच्या नवऱ्याला भेटली होती. हळूहळू वेळ पुढे सरकला आणि पौर्णिमेचा दिवस आला. जेव्हा पौर्णिमेचा दिवस आला तेव्हा राणी मनातल्या मनात विचार करू लागली की आज काहीही होऊ दे, मी माझ्या नवऱ्याला प्राप्त करूनच राहणार. राणीने तिच्या दासींना सांगितले की आज माझा शृंगार अशा प्रकारे करा ज्या प्रकारे विवाहामध्ये माझा शृंगार करण्यात आला होता. दासींनी मिळून महाराणींचा शृंगार केला. त्यानंतर राणी त्या वृद्ध व्यक्तीला घेऊन रात्री ती त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचते. आत्ता तर दोघेही पिंपळाच्या झाडाच्या वर बसून लपून राहतात आणि ती सभा लागण्याची वाट पाहू लागतात. इकडे रात्रीचे 12 वाजतात व पुन्हा त्या सर्व क्रिया चालू होतात. झाडूवाल्याने झाडू मारला, पाणी शिंपडणाऱ्याने पाणी शिंपडलं व त्यानंतर तेथे मंडप झाला. तिथे खुर्च्या आणि सिंहासन आले. राणी अवंतिका त्या पिंपळाच्या झाडावरून उतरून त्या सिंहासनाच्या खाली लपून राहते. हळूहळू अतिथी तेथे येऊ लागतात. खूपच विशाल नागाचे शरीराचे नाग तेथे येऊन बसू लागतात. काही सुंदर नाग असायचे तर काही कुरूप. वेगवेगळ्या प्रकारचे नाग तेथे येऊ लागले. काही वेळानंतर राजकुमाराचे वडील व नागांचे राजा होते ते सुद्धा तेथे येतात. आता त्यांच्या सभेला प्रारंभ होतो. त्यांच्यामध्ये चर्चा होती की राजकुमार सुद्धा लगेच शेजारी येऊन बसतो. मित्रांनो, सभा चालू होते. राजाचे राज्यासंबंधित जे काही प्रश्न होते त्याबद्दल तेथे चर्चा झाली व त्यानंतर राजकुमाराच्या विवाहावर तेथे चर्चा सुरू झाली. राजकुमाराच्या विवाहाची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा राजकुमारी अवंतिकाला संधी मिळाली. ती सिंहासनाच्या खालून निघून राजासमोर हात जोडून उभी राहिली. मित्रांनो, अचानक एका स्त्रीला तेथे आलेले पाहून सर्व लोक नाग आश्चर्यचकित होतात. तिला पाहून नागांचा राजा म्हणू लागला, हे पुत्री, तू कोण आहेस आणि या सुनसान जंगलामध्ये मध्यरात्रीच्या वेळी तू इथे का आली आहेस? तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही का? तुला माहीत नाही आम्ही सर्व नाग आहोत आणि आम्ही किती विषारी आहोत याचा तू अंदाज लावू शकत नाहीस. तेव्हा अवंतिका म्हणू लागली, महाराज, मला कोणत्या गोष्टीची भीती आहे तर तुमची सुनबाई आहे. मी तर तुमची सुनबाई आहे. तुमचे राजकुमार माझे पती आहेत. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांच्यासोबत माझा विवाह झाला आहे. जेव्हा महाराजांनी त्यांच्या राजकुमाराला विचारले, राजकुमार ही कोण आहे? तेव्हा राजकुमाराने सर्व कथा सांगितली आणि म्हणाला, बाबा, एके दिवशी काही गरुडांनी मला पकडले आणि पकडून त्यांच्या टोपलीत ठेवून ते मला घेऊन चालले होते. त्यामुळे त्या दिवशी वाचण्यासाठी मी माझं रूप बदललं. एका रत्नजडीत सुंदर हाराचे रूप धारण केले. त्या गारुड्याने तो रत्नजडीत हार महाराज वीरसेन यांना दिला. मी विचार केला की राजाला संतान सुख नाही, राजाला पुत्र नाही. मग मी राजाच्या इथे पुत्र बनलो. तेव्हा तेथे मी माझ्या मायेच्या जोरावर एक लहान बाळ बनलो आणि महाराजाजवळ राहू लागलो. राजमहलामध्ये सुख उपभोगू लागलो. महाराजांनी स्वतःच्या पुत्राप्रमाणेच माझे पालन पोषण केले आणि याच सुंदर मुलीसोबत माझा विवाह देखील केला. परंतु एके दिवशी या सुंदर स्त्रीने हट्ट करून माझ्या वंशाबद्दल विचारले. तिने मला विचारले की माझा वंश कोणता आहे. मी हिला खूप समजवले, परंतु हिने तिचा हट्ट सोडला नाही आणि जेव्हा तिने हट्ट सोडला नाही तेव्हा तेथे माझे स्थान होते. तिथे मी तिला घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी माझ्या वास्तविक रूपामध्ये आलो. त्यानंतर मी माझ्या परिवारात जवळ आलो. ही घटना जेव्हा नागांच्या राजाला ऐकली तो म्हणू लागला, हे देवी, हा सत्य म्हणत आहे का? तेव्हा अवंतिका म्हणाली, हो महाराज, असंच झालं होतं. माझा विवाह यांच्यासोबत झाला होता, परंतु आता यांचे अर्ध शरीर नागाचे आहे, परंतु यापूर्वी यांचे पूर्ण शरीर मनुष्याचे होते. अवंतिकाचे बोलणे ऐकल्यानंतर नागराजा त्यांच्या मुलाला ओरडला की आधी तू तर आपल्या परंपरेच्या विरोधात जाऊन पृथ्वी लोकांवर जाऊन विवाह केला आहे व त्यानंतर तू तुझ्या स्त्रीला सोडून आमच्याकडे परत आला आहेस. तू हा अपराध केला आहेस. तू हा एक निंदनीय कार्य केले आहेस. आता मी तुला शाप देतो
की जेव्हापर्यंत ही स्त्री जिवंत राहील तेव्हापर्यंत तू मृत्यू लोकावर राहून हिची साथ देशील. तू ज्या राजाचा पुत्र बनला होतास त्या राजाचा राज्य तुला संचलित करावे लागेल. त्या राजाची तुला सेवा करावी लागेल. जेव्हापर्यंत येथील कार्यकाल समाप्त होणार नाही तेव्हापर्यंत तू आमच्याजवळ नागलोकामध्ये येऊ शकणार नाही. असं म्हटल्यानंतर तो नागांचा राजा पुढे म्हणाला, आता पुढे तुझा विवाह होणार नाही. नागराजांनी अवंतिकाला तिचा पती प्रदान केला आणि तो राजकुमार त्यांच्या त्याच दिव्य शरीरामध्ये आला. त्यानंतर राजकुमारी अवंतिका आणि राजकुमाराने त्यांच्या वडिलांचे म्हणजेच नागांचे राजे यांचे आशीर्वाद घेतले व त्यानंतर ते तेथून निघून आले. नगरीमध्ये आल्यावर त्यांनी पाहिले की पुत्रशोकामुळे राजा वीरसेन यांची परिस्थिती खूपच खराब झाली होती. महाराजांजवळ जेव्हा त्यांचा पुत्र पोहोचला तेव्हा महाराजांनी त्यांच्या पुत्राला पाहिले तेव्हा ते खूपच प्रसन्न झाले. त्यांना असं वाटले की जसं काय ते सर्व आजारांपासून मुक्त झाले आहेत. पूर्ण महालामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. राजसाहेबांनी पूर्ण नगरामध्ये ही बातमी दिली की आमचा राजकुमार परत आला आहे. ही बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण नगरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला व राजा वीरसेन यांनी आणि महाराणी आपल्या पुत्राला पाहिल्यावर धन्य झाल्या. मित्रांनो, अशा प्रकारे राजकुमारी अवंतिका तिच्या हरवलेल्या पतीला मिळवते व खूप प्रेमपूर्वक ती आपल्या पतीसोबत राहते. मित्रांनो, या कथेमध्ये शिकण्यासारखी गोष्ट आहे की कितीही प्रेम असू द्या, पतिव्रता असू द्या, परंतु तिच्या ज्या हट्टामुळे तुमचे प्राण जात असतील असा तिचा हट्ट कधीही पूर्ण करू नये. जी गोष्ट सांगितल्यामुळे स्वतःवर किंवा परिवारावर संकट येत असेल तर अशी गोष्ट स्त्रीला सांगू नये. जी गोष्ट बोलल्यानंतर स्त्रीचा, वडिलांचा, आईचा अपमान होत असेल किंवा तुमची मान प्रतिष्ठा घुसळत असेल अशी गोष्ट कधीही करू नये. जी गोष्ट बोलल्यामुळे घरामध्ये कलेश होतील, नाती तुटतील तर ती गोष्ट कधीच बोलू नये. मित्रांनो, समजदारी याच गोष्टींमध्ये आहे की ज्या गोष्टींमुळे परिवारावर संकट येणार असेल तर अशी गोष्ट पिता, पुत्र आणि आईपासून लपून ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.